गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर नंबर 40 मध्ये आपण युनिट 3चं शेवटचं आर्टिकल 58 घेतलं आहे. आता आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या युनिट 4 वर आहोत. या युनिट 4 मध्ये चॅप्टर नंबर 6 जो की आधीच्या युनिटचाच चॅप्टर आहे, ज्याचं टायटल आहे लिनियर इक्वेशन्स विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट्स. 58 आर्टिकल पर्यंत आपण आलो होतो आणि आता लेक्चर 41 मध्ये आपण आर्टिकल 59 पासून तर आर्टिकल 64 पर्यंत म्हणजेच युनिट 4 चा शेवटच्या आर्टिकल पर्यंत बघणार आहोत. तर आर्टिकल 59 काय आहे टायटल? शॉर्ट मेथड्स ऑफ फाइंडिंग द पर्टिक्युलर इंटेग्रल्स इन सर्टन केसेस. पर्टिक्युलर इंटेग्रल फाइंड आउट करण्याच्या काही पद्धती आहेत, ते आपण आता बघणार आहे. द टर्म्स ऑफ द पर्टिक्युलर इंटेग्रल which correspond to terms of certain special forms that may appear in the second member of the equation can be obtained by methods that are much shorter than the general methods shown in the last article. याच्या आधीच्या शेवटच्या आर्टिकल मध्ये जी जनरल मेथड पर्टिक्युलर इंटेग्रल फाइंड आउट करण्याची आपण बघितली, त्यापेक्षा इथे काही स्पेशल फॉर्म्स आहेत ज्याच्यामध्ये सेकंड मेंबरला म्हणजेच इक्वेशनच्या सपोज e टू द पॉवर ax असलं तर त्याचा रिझल्ट काय येईल ते बघणार आहे. सेकंड मेंबरला x टू द पॉवर m असेल तर नेमकं आपल्याला काय वापरायचं आहे. जर राईट हँड साइडला म्हणजे सेकंड मेंबरला मेंबरमध्ये साइन ax किंवा कॉस ax असेल तर त्याच्यासाठी काय फॉर्म्युला तयार होतो तो बघणार आहे. आणि सेकंड मेंबरला e टू द पॉवर ax ॲज वेल ॲज इंटू v, परंतु हा v काय असेल? इज एनी फंक्शन ऑफ x. x इंटू v वेअर v काय असेल? एनी फंक्शन ऑफ x. या e टू द पॉवर ax मध्ये a कॉन्स्टंट असेल, या x टू द पॉवर m मध्ये m पॉझिटिव्ह इंटेजर असेल, या cos ax sin ax मध्ये a कॉन्स्टंट असेल. e टू द पॉवर ax मध्ये अर्थात a कॉन्स्टंट, v इज अ फंक्शन ऑफ x, x आहेच आणि v इज अ फंक्शन ऑफ x. तर ही जी मेथड आहे पर्टिक्युलर स्पेशल फॉर्म, ते आपण साधारणतः दीज मेथड्स आर 1 2 3 4 5 म्हणजे राईट हँड साइडला जर या पद्धतीचे फंक्शन्स असले, एक्सपोनेन्शियल म्हणा, x टू द पॉवर m म्हणा, sin ax cos ax म्हणा, e टू द पॉवर ax इंटू v म्हणजे फंक्शन ऑफ x म्हणा, x इंटू v म्हणजे फंक्शन ऑफ x असेल तर आपण त्याच्यासाठी फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत आणि ते रिझल्ट आपण एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी, एक्झाम्पल मध्ये यूज करण्यासाठी वापरणार आहोत. द स्पेशल फॉर्म्स ऑकरिंग इन द सेकंड मेंबर विच विल बी डिस्कस्ड हियर आर, जे की तुम्हाला मी म्हणालेलोच आहे. जर राईट हँड साइडला e टू द पॉवर ax असेल आणि a कॉन्स्टंट असेल तर काय करायचं ते बघू आपण. x टू द पॉवर m असेल आणि m पॉझिटिव्ह इंटेजर असेल राईट हँड साइडला, किंवा त्यालाच आपण सेकंड मेंबर ऑफ द गिवन इक्वेशन म्हणतो. त्यानंतर साइन ax किंवा कॉस ax जर असेल सेकंड मेंबरला गिवन इक्वेशनचं, तर नेमका काय रिझल्ट येणार आहे? e टू द पॉवर ax इंटू v असेल आणि v इज अ फंक्शन ऑफ x असेल तर नेमका रिझल्ट काय येणार आहे आणि तो आपण रिझल्ट कसा वापरणार आहोत. आणि x इंटू v, v इज अ फंक्शन ऑफ x जर असेल तर त्याच्यासाठी रिझल्ट काय येणार आहे आणि ते कसं वापरायचं हेच आपण आता या लेक्चरमध्ये बघणार आहे. आर्टिकल 60 integral corresponding to a term
of form e to the power ax in the second member. म्हणजे राईट हँड साईडला दिलेल्या इक्वेशन मध्ये जर e टू द पॉवर ax असेल तर आपल्याला कोणता रिझल्ट यूज करायचा आहे ते बघणार आहोत. द इंटेग्रल करस्पॉन्डिंग टू e टू द पॉवर ax in the second member of the equation f of d into y which is equal to x comma is 1 upon f of d e to the power ax. This will be shown to be equal to 1 upon f of a e to the power ax. आपल्याला ऑलरेडी माहित आहे की दिलेलं इक्वेशन जर या फॉर्म मध्ये असेल f of dy which is equal to x आणि x च्या जागेवर जर राईट हँड साइडला e टू द पॉवर ax असेल तर याचं पर्टिक्युलर इंटेग्रल काढण्यासाठी आपण सुरुवात करतो 1 अपॉन f of d इंटू राईट हँड साइड x. परंतु x च्या जागेवर e टू द पॉवर ax असल्यामुळे 1 अपॉन f of d e टू द पॉवर ax. याला इक्वल टू दिस विल बी शोन टू बी इक्वल टू 1 अपॉन f of a e टू द पॉवर ax. याचाच अर्थ काय झाला हो, जर समजा 1 अपॉन f of d e टू द पॉवर ax असेल तर त्याला इक्वल टू रिझल्ट आला 1 अपॉन f of a e टू द पॉवर ax. म्हणजे सिम्पली रिप्लेस d बाय a. d च्या जागेवर a दिसत आहे आपल्याला. काय दिसत आहे? d च्या जागेवर a दिसत आहे. म्हणजे जर राईट हँड साइडला e टू द पॉवर ax असेल तर फॉर्म्युला तयार झाला 1 अपॉन f of d इंटू e टू द पॉवर ax which is equal to 1 अपॉन f of a इंटू e टू द पॉवर ax. म्हणजे d is equal to a. Successively differentiation gives d raised to n e to the power ax is equal to a to the power n into e to the power ax. How it becomes? जर तुम्ही एक वेळा डिफरन्शिएशन केलं e टू द पॉवर ax तर e टू द पॉवर ax into a येते. दोन वेळा केलं तर e टू द पॉवर ax अजून पुन्हा a म्हणजे पहिलेचा a आणि दुसरा a म्हणजे a चा वर्ग e टू द पॉवर ax येते. असंच जर आपण n टाइम्स डिफरन्शिएशन केलं e टू द पॉवर ax तर आपल्याला नॅचरली d e टू द पॉवर ax which is equal to a to the power n into e to the power ax मिळेल, जे की इथं दिसत आहे. The terms appearing in f of d are terms of the form d raised to n, n being an integer. Therefore, f of d e to the power ax which is equal to f of a e to the power ax. म्हणजे d च्या बदल्यात aच दिसत आहे इथे. ऑपरेटिंग ऑन बोथ मेंबर विथ 1 अपॉन f of d. ऑपरेटिंग म्हणजे काय हो नेमकं? काही नाही, ऑपरेट करणं 1 अपॉन f of d ऑपरेट करणं दिलेल्या इक्वेशनवर, याचाच अर्थ मल्टिप्लाय करणं होय. तर 1 अपॉन f of d इंटू f of d e to the power ax which is equal to 1 upon f of d f of a e to the power ax. परंतु आपल्याला ऑलरेडी माहित आहे since 1 upon f of d and f of d are inverse operators. या डिवाइडच्या f of d ला जर वर नेलं तर f of d च्या पॉवरला -1 होईल आणि इथं f of d आहे, त्यामुळे हा f of d आणि हा f of d नॅचरली कॅन्सल होईल. तर सिन्स 1 अपॉन f of d आणि f of d आर इनवर्स ऑपरेटर and f of a is only an algebraic multiplier reduces to, हे कॅन्सल झाल्यामुळे लेफ्ट हँड साइडला e टू द पॉवर ax राहिलं which is equal to राईट हँड साइडला f of a into 1 upon f of d e to the power ax आपल्याला असं लिहिता येते.
या एफ ऑफ ए ला आधी लिहिलं, 1/f(b) ला नंतर लिहिलं. आता हा हेन्स 1/f(d) e⁴ax विच इज इक्वल टू हा जो एफ ऑफ ए मल्टिप्लायला आहे राईट हँड साईडला, तो आता दुसऱ्या साईडला 1/f(a) च्या फॉर्म मध्ये येईल आणि म्हणून 1/f(d) e⁴ax विच इज इक्वल टू 1/f(a) इंटू e⁴ax. हा आपला फॉर्म्युला तयार झाला. The method fails if a is a root of f of d is equal to 0. Then 1/f of d into e⁴ax which is equal to infinity into e⁴ax. कसं आलं हो इथे इन्फिनिटी? f of d is equal to 0 याचं जर रूट a असेल तर d च्या जागेवर a ठेवलं तर f of a होईल आणि 1/f of d e⁴ax इक्वल टू 1/f of a into e⁴ax होईल. मग f of a च्या बदल्यात जर 0 ठेवलं तर 1/0 होईल आणि 1/0 म्हणजे इन्फिनिटी होईल into e⁴ax. In this case, the procedure is as follows. Since a is a root of f of d is equal to 0, म्हणजेच काय होईल हो, d minus a is a factor of f of d. जर d minus a फॅक्टर असेल तर d is equal to a हे रूट असेल. सपोज दॅट मग f of d is equal to काय कन्वर्ट होईल, d minus a हे एक फॅक्टर आणि f of d चं एक फॅक्टर इकडे आल्यामुळे आता राहिलेली जी व्हॅल्यू आहे ती नॅचरली f of d राहणार नाही. मग त्याला आपण phi of d म्हणालो, देन 1/f of d e⁴ax which is equal to 1/d minus a into 1/phi of d e⁴ax. आता जर a रूट नसेल तर काय होईल, 1/d minus a जशाला तसं आणि इकडे 1/phi of d e⁴ax आपला जो रिझल्ट आहे त्याप्रमाणे 1/phi of a e⁴ax. अशा सिच्युएशन मध्ये आपण मल्टिप्लाइंग द एक्सप्रेशन बाय x याला इक्वल टू जर लिहायचा असेल तर काय लिहावं लागेल, मल्टिप्लाइंग द एक्सप्रेशन बाय x अँड डिफरन्शिएट द डिनॉमिनेटर, म्हणजेच ही व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू d. त्यामुळे याचं 1 येईल आणि x न मल्टिप्लाय होईल आणि हे तर आहेच, म्हणजे x इंटू e⁴ax अपॉन phi of a. जर एक वेळा मेथड फेल होत असेल तर एक वेळा x येईल आणि डिनॉमिनेटर जे आहे त्याला आपल्याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू d करावं लागेल. इफ a इज अ डबल रूट ऑफ f of d इज इक्वल टू 0, देन पुन्हा जर a रूट येत असेल तर d मायनस a हा फॅक्टर एंटर्स ट्वाइस ॲज ए फॅक्टर इंटू f of d. मग हा फॅक्टर आपल्याला 2 वेळा मिळेल. मग काय होईल हो, मग आपल्याला लिहिता येईल, सपोज दॅट f of d इज इक्वल टू d मायनस a चा वर्ग इंटू psi of d. इथं phi of d घेतला होता त्यामुळे आता एक पुन्हा फॅक्टर जर या phi of d चा आपण d मायनस a पडत आहे असं म्हणत आहोत तर राहिलेली जी व्हॅल्यू आहे ती phi of d ची जी व्हॅल्यू याच्या आधी होती ती असणार नाही, म्हणून त्याला आपण psi of d म्हणालो. Then 1/f of d e⁴ax which is equal to 1/d minus a चा वर्ग into 1/psi of d e⁴ax. आता जर याचा विचार केला 1/psi of d e⁴ax हे जर आपल्याला आपल्या या मेथडनं सेम मेथडनं जर सोडवता येत असेल तर 1/psi of a e⁴ax म्हणजे हे मिळेल. परंतु जर f of d चं 2 वेळा रूट असेल तर मग काय करावं लागेल आपल्याला,
याला जर एक्सपांड केलं तर डीचा वर्ग मायनस 2 टाइम्स ए इंटू डी प्लस एचा वर्ग असं येईल. मग आता काय करायचं, जसं एक फॅक्टर होता म्हणून एक्स न मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू डी केलं, तसं एक्स न 2 वेळा मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, म्हणजेच एक्स एक्स एक्सचा वर्ग येईल आणि डिनॉमिनेटर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू जर डी 2 वेळा केलं तर डीच्या वर्गाचा डिफरन्शिएशन 2d येईल आणि 2dचं डिफरन्शिएशन 2 येईल. त्यामुळे इथं तुम्हाला 2 दिसत आहे. आणि -2 टाइम्स एडी जे आहे त्याचं एक वेळा डिफरन्शिएशन येईल -2a d1 आणि दुसऱ्या वेळेस 0 होऊन जाईल. त्यामुळे त्याच्यानंतर प्लस एचा वर्ग तर कॉन्स्टंटच आहे, ते 0 होऊन जाईल. आणि अशा तऱ्हेनं 1/f(d) e⁴ चा रिझल्ट x चा वर्ग डिवायडेड बाय 2 इंटू e⁴x अपॉन साय ऑफ ए, किंवा याला असं x²/2 इंटू 1 साय ऑफ ए इंटू e⁴x असंही लिहिता येईल. The method of procedure is obvious for the case when a is a root of f(d) = 0 r times. असं जर असेल तर आपला रिझल्ट येईल x⁴r डिवायडेड बाय r फॅक्टोरियल इंटू साय ऑफ a इंटू e⁴x. थँक्यू.